प्राचीन काळी मथुरा नगरीत कंसेल नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा पुत्र कंस हा क्रूर, अन्यायी आणि अत्याचारी होता. कंसाने आपल्या वडिलांना बंदी बनवून स्वतः राजगादी हस्तगत केली. त्याने प्रजेवर अनेक अत्याचार केले, पण त्याच्या जीवनात एक भविष्यवाणी करण्यात आली होती की त्याच्या बहिणी देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातून त्याचा वध होईल. कंसाने हे ऐकताच देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्याने त्यांचा प्रत्येक नवजात मुलगा मारला. पण जेव्हा देवकीचा 8वा पुत्र जन्माला आला, तेव्हा एक चमत्कार घडला. देवकीच्या 8व्या पुत्राचा जन्म मध्यरात्री झाला. तोच श्रीकृष्ण होता. जन्मानंतर देवकी आणि वसुदेव खूप चिंतेत होते. पण एक अद्भुत प्रकाशाने तुरुंगाच्या दाराचे कुलूप उघडले आणि वसुदेवाला गंगा नदी पार करून कृष्णाला गोकुळात नेण्याचे आदेश मिळाले. वसुदेवाने त्या रात्री कृष्णाला गोकुळात नेले आणि यशोदा आणि नंद यांच्याकडे सुपूर्द केले. गोकुळात कृष्णाने बाललीला सुरू केल्या. त्याचे बाललीला पाहून सर्वजण मोहित झाले. पण कृष्णाची ओळख लपवण्यासाठी त्याला नेहमीच सावध राहावे लागे. त्याच्या बाललीलांमध्ये त्याने कधी कंसाने पाठवलेल्या राक्षसांचा वध केला, तर कधी गोकुळवासियांना वाचवले. कृष्णाने लहानपणापासूनच आपल्या असामान्य शक्तींचा वापर करून लोकांना मदत केली. त्याने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांना इंद्राच्या प्रकोपापासून वाचवले, यामुळे त्याचा लौकिक आणखी वाढला. कंसाला आपल्या मृत्यूची चाहूल लागली आणि त्याने कृष्णाचा वध करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण शेवटी कृष्णानेच मथुरेत येऊन कंसाचा वध केला आणि कंसेल राजाला परत गादीवर बसवले. श्रीकृष्णाच्या या कथा आपल्याला जीवनात धैर्य, नीतिमत्ता आणि कर्तव्यपालन शिकवतात. त्याच्या दिव्य लीलांनी आणि उपदेशांनी भारतीय संस्कृतीवर आणि धर्मावर गाढा प्रभाव पाडला आहे.